ताम्रपर्णी नदीवरील माणगाव पुलाचं काम त्वरित सुरू करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. 50 वर्षापूर्वीच्या धोकादायक बंधाऱ्यावरून वाहतूक संभाव्य दुर्घटनेचा गंभीर इशारा. 31 जानेवारीपर्यंत काम सुरू न झाल्यास 1 फेब्रुवारीला जल आंदोलन करणार. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा माणगाव कोवाड हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील माणगाव पुलाचं काम तातडीने सुरू करावं अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. वाढती वाहतूक आणि अवजड वाहनांची संख्या लक्षात घेता सध्या सुरू असलेली वाहतूक व्यवस्था अत्यंत धोकादायक असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा गंभीर इशाराही संघटनेने दिला आहे. माणगावजवळ ताम्रपर्णी नदीचं पात्र पार करण्यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आजही वाहतुकीसाठी वापरत आहेत. हा बंधारा अत्यंत निमुळता असून दैनंदिन वाहतूक, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच अवजड वाहनांसाठी तो मोठा धोका ठरत आहे. सावित्री नदीवरील दुर्घटनेप्रमाणे येथेही गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. याच मार्गावरील कोवाड येथे पूर्वी बंधाऱ्यावरूनच वाहतूक सुरू होती, मात्र तिथे पूल बांधल्यानंतर आज वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत झाली आहे. त्याच धर्तीवर माणगाव येथेही तातडीने पूल उभारणं अत्यावश्यक असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे सन 2017 मध्ये या पुलासाठी 5,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूंना मातीचा भराव घालण्याचं प्राथमिक कामही करण्यात आलं. मात्र आज होईल उद्या होईल असं सांगत गेली 7 ते 8 वर्ष प्रत्यक्ष पुलाचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा पूल कागदावरच पूर्ण झाला की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत 31 जानेवारी 2026 पर्यंत पुलाचं काम सुरू न झाल्यास 1 फेब्रुवारी 2026 रोजी माणगाव पुलावरून जल आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या संदर्भात निवेदन अभियंता EM मुल्ला यांना देण्यात आलं असून या निवेदनावर गोपाळ गावडे, नरसू पाटील, अर्जुन मरणहोळकर, अजित गावडे, सिद्धप्पा पाटील आदींच्या सह्या आहेत. स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही संघटनेने दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.